लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्याला मोठा फटका मुसळधार पावसाचा बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातला एक प्रमुख रस्ता असलेला निलंगा ते कासार शिरशी हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर लिंबाळा गावाजवळचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याची ही स्थिती आहे। तेरणा नदीला मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळे लिंबाळा गावाजवळचा पूल जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आलेला आहे। त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। गेल्या अनेक तासांपासून नदीकाठची शेती पिकं जी आहे ते पूर्णपणे वाहून गेलेली आहेत। म्हणजे नदीचं जे पात्र आहे तेरणा नदीचं त्यापेक्षा 4 ते 5 पट जास्त पद्धतीनं जी आहे ती पुराची स्थिती नदीपात्राला आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या लिंबाळा गावाजवळ असलेल्या पुलाजवळ ठेवण्यात आलेला आहे। कोणत्याही पद्धतीने या पुलावरून वाहतूक कोणी करू नये किंवा कोणीही या पाण्यामध्ये उतरू नये याची काळजी घेतली जाते आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं लातूर जिल्ह्यातली आजची स्थिती की ज्यामध्ये पावसामुळे अनेक ग्रामीण रस्ते जे आहेत ते बाधित झालेले आहेत आणि वाहतूक ठप्प झालेली आहे। निलंगा ते कासार शिरशी रस्ता जो लिंबाळाजवळ आपण पाहतो तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे। त्याचबरोबर मदनसुरी ते धानोरा हा रस्ता जो आहे तो ते देखील पूल पाण्याखाली आल्यामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे। कोकळगाव ते नदी हत्तरगा हा रस्ता देखील पुलावरून पाणी जात असल्यामुळे ओढ्याचं बंद ठेवण्यात आलेला आहे। उस्तुरी ते टाकळी या गावचा रस्ता देखील बंद झालेला आहे कारण मोठा ओढ्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळं ते रस्ते बंद करण्यात आले। त्याचबरोबर बडूर ते कासार बालकुंदा हा एक महत्त्वाचा देखील रस्ता जो आहे तो कर्नाटक सीमावर्ती भागातला हा देखील बंद आहे। औसा ते कोरंगळी आणि बानेगाव या भागामध्ये देखील अनेक गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। ग्रामीण रस्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याखाली आलेले आहेत आणि मांजरा तेरणा रेणा आणि तावरजा या नद्यांचे देखील नद्यांवर जे असलेले मोठे बॅरेजेस आहेत त्याचे पूर्णपणे दरवाजे उघडून त्याचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर पूर्णपणे लातूर जिल्ह्यामधल्या नद्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। अनेक घरांची पडझड झालेली आहे। गेल्या आठवड्यापासून आपण पाहिलं तर अनेक जण वाहून गेलेले आहेत आणि सर्वात मोठं तर लातूर जिल्ह्यातल्या ऊस आणि सोयाबीनची जी शेती आहे याला मोठा फटका बसलेला आहे। सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी ओरड करत होते आणि आत्ता शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीन येणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि दुसरीकडे पाऊस जो आहे तो मे महिन्यापासून सुरूच आहे। पुराला आणि पावसाला लोक कंटाळलेले आहेत आणि अशा प्रकारे वाहतूक तर अनेकदा ठप्प होते आहे आणि त्यामुळं लोक आता खरोखरच पावसाला लातूर जिल्ह्यातले वैतागलेले आहेत अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।